हे पहा मस्त लगे दिसतात ना छान असे फराळाचे आपण पॅटीस बनवलेले आहेत. तर बघू ता हे पहा मस्त कुरकुरीत अशा वातावरणामध्ये खूपच छान रेसिपी झालेली आहे. चला मग मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. आपण बनवायला घेऊया मैत्रिणींनो. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आषाढी एकादशी निमित्त आपण मस्त लगे असे छानसे पॅटीस बनवणार आहोत. आपल्याला शाबू वगैरे खाऊन आणि बगर आमटी कंटाळा येतो ना, काहीतरी बदल म्हणून आपण पॅटीस बनवत आहे. तर इथे 1 वाटी मी बगर घेतलेला आहे आणि इथं अर्धी वाटी शाबू घेतलेली आहे. इथं मी शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे बघा, 2-4 चम्मच आहेत बघू शकता. आता त्यासाठी मी इथं बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला लागेल तेवढे एखादं टाकूया आपण त्यामध्ये. बघू शकते आता मिश्रण कसं होते काय नाही, त्यानुसार आपण बटाटे टाकणार आहोत. जास्तीचे टाकले तरी काय हरकत नाही मैत्रिणींनो. बघू शकता इथे मी गॅसवरती अगोदरच ठेवलेली होती कढई. आता त्यामध्ये मी थोडंसं साबुदाणा टाकलेला आहे. तर त्याला छानसं भाजून घेते बघा. बघू शकते भाजल्यानं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे पहा छान साबुदाणा पण आपला हे झालेला आहे. बघू शकता गरम झालेला आहे. हे पहा अशा कलरचा. तर आता काढून घेऊया. या भांड्यामध्ये टाकलेला आहे. तर याला बगरला सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. आपण बगर पण छान निवडून घेतलेला आहे, स्वच्छ पुसून घेतलेला आहे एका दस्तीच्या रुमालाने. तर बघू शकता आता ह्यामध्ये आपण काढून घेऊया. मिक्सरमध्ये मिक्सरमधून काढलेला आहे. तर छान असं बारीक झालेलं आहे. बघू शकता असं दरदरच पाहिजेत होतं आपल्याला, त्या टाईपचं काढलेलं आहे मी. बघू शकता ते कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. तर आता ह्यामध्ये आपण हिरवा ठेचा टाकणार आहोत बघा. हे पहा लाल झालेला आहे. तर आपण ज्या वाटीनं बगर घेतली ना त्याच वाटीनं आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे. बघू शकता हे पहा 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे मी. आणखीन अर्धी वाटी 2.5 वाट्या पाणी टाकते मी. बघू शकते अशा पावसाच्या वातावरणामध्ये पॅटीस खाण्याची काही मजा वेगळीच असते बघा. हे पहा झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागणार नाही मैत्रिणींनो. नक्कीच एक वेळेस ट्राय करा. आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार शेंदूलवण टाकायचं आहे. हे पहा बघू शकता टाकलेलं आहे मी. हे पहा उकळी आलेली आहे. तर आता पीठ टाकून यामध्ये आपण असं हे करून घेऊया, हलवून घेऊया. बघू शकता तुम्ही थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आपल्याला, गाठी नाही होऊ द्यायच्या मैत्रिणींनो. सहजासहजी तर होत नाही आहेत, थोडं दरदरच काढलेलं आहे. तर हे पहा असं सर्व मिश्रण टाकून द्यायचं आहे आपल्याला, घट्टसर करायचं आहे. आता मी सर्व काही टाकून घेतलेलं आहे. त्याला छान असं शिजू देते आणि थोडं वाफूसुद्धा देते बघा. बघू शकता तुम्ही. हे पहा हे पहा घट्टसर झालेलं आहे ना. हे पहा छान असं आपलं पीठ झालेलं आहे रेडी मैत्रिणींनो. बघू शकता हे का घट्टसर झालेलं आहे. कारण असंच आपण मोजून माप वगैरे घेतलं ना आपले तुटणार सुद्धा नाही, पॅटीस छान होतील. त्यासाठी आपण व्यवस्थित घेतलेलं आहे बघा. हे पहा छान घट्ट झालेलं आहे. आता एक वाफ आणखीन काढू देते बघा, मी झाकून ठेवते. हे बघा इथे ताट घेतलेलं आहे. आता या ताटामध्ये आपण हे मिश्रण टाकून देणार आहोत जे वाफलेलं आहे ते. हे पहा छान असं घट्टसर झालेलं आहे बघा. बघू शकता मैत्रिणींनो. हे सर्व काही काढून घेते मी एका ताटामध्ये. याला गार व्हायला ठेवून टाकूया आपण. हे पहा आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची कूट आहे ना ती टाकून घेणार आहोत बघा. तुम्ही स्किप पण करू शकता तुम्हाला नाही आवडत तर. असे शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर छान होतात, त्यासाठी टाकलेलं आहे मैत्रिणींनो. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, ते सुद्धा मॅश करून टाकलेलं आहे बघा. हातानेच मॅश करते मी. हे पहा बघू शकता तुम्ही. इथे छोटे छोटे वाणाचे 2 होते ते यूज केलेले आहे. तुमच्याकडे जर मोठा असेल तर एकसुद्धा टाकू शकता किंवा 2 टाकू शकता, तसं काही नाही, चांगलेच होतात, बिघडणार नाही आहेत. हे पहा सर्व काही टाकून घेतलेलं आहे साहित्य. आता एकजीव करून घेते मैत्रिणींनो. हे पहा पीठ थंड झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही
आता मी 1-2 मिनटं याची मालिश करणार आहे मैत्रिणींनो. हे पहा, हातावरती तेल घेतलेलं आहे. आता याला छान चोळून घेते बघा. असं छान मालिश करायचं आहे आपल्याला, एकजीव करायचं. हे पहा, छान चिटकतं आहे, म्हणजे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो. आता याची छान अशी मी मालिश करून घेते बघा 1-2 मिनटं. हे पहा, आपला गोळा रेडी झालेला आहे मैत्रिणींनो, बघू शकता छानसा. आता याला थापून घेऊया आपण आणि याची प्रॅक्टिस करूया. हे पहा, इथे मी ताटलीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि असा गोळा करून घेतलेला आहे मैत्रिणींनो. आता हे ठेवायचं, आपल्याला हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस म्हणू शकता किंवा हाताने प्रेस म्हणू शकता, कोणतं पण. हे पहा, हे सर्व काही असंच करून घेते बघा मैत्रिणींनो, बघू शकता. हे पण झालेलं आहे आणि जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही आहेत, मिडियम साईजचे मी थापून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. हे पहा, बेटरसुद्धा एकच नंबर झालेलं आहे आपलं. साईडनं सुद्धा आपलं जास्त उरलं नाही आहे, बघू शकता. एकजीव छान झालेला आहे, एकच नंबर बेटर झालेलं आहे आपलं. आता मी याला काप करून घेते. आता कट करून घ्यायचे आहेत आपल्याला, जसं प्रॅक्टिस करतो ना त्या टाईपचे. ह्याच्या आपल्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे, बघू शकते. आता साईडचं आपल्याला हे काढून टाकायचं एवढं. हे पण अशी काप करून घेते. हे पण आपण काढून घेतोय छान. हे पहा, छान उठत आहेत, बघू शकता. उलटण्याने काढून घेते मी. सर्व काही आपल्याला असेच काढून घ्यायचे आणि कटसुद्धा असेच करायचे. हे पहा, सर्व काही असे काढून घेणार आहोत आपण. हे पहा मैत्रिणी, असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सर्व काही. हे पहा, किती सुंदर झालेले आहेत ना. बघताच मनमोहक होणारे आपले असे पॅटीस रेडी होणारे आहेत मैत्रिणींनो. बघू शकता, मी गॅसवरती अगोदरच तेल ठेवलेलं आहे. हे पहा, तेल गरम झालेलं आहे मैत्रिणींनो. आता ह्यामध्ये आपण पॅटीस टाकून घेऊ. हे पहा, बघू शकता छान फ्राय होत आहेत. छान आपल्याला कडक होऊ द्यायचं. आणि पीठ आपल्याला आहे की नाही एकदम घट्ट हाटून घ्यायचं आहे म्हणलं तर कालून घ्यायचं. आपण जे मिक्स करताय ना त्यामध्ये, तर आपण घट्टसर पीठ जरी केलं ना, आपले पॅटीस तुटणार नाहीत मैत्रिणींनो, छान होतील. हे पहा मैत्रिणींनो, बघू शकता असे होत आहेत आपले. त्याला छान पलटी मारून घेऊया आपण एक एक. आणि खरपूस तळून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त तळायचे आहेत, कारण कुरुम कुरुम छान लागतील खायला पॅटीस. आणि कडकच झालं तर पॅटीसची मजा येते बघा. हे पहा, छान उठलेले सुद्धा आहेत, म्हणजे तळलेले आहेत. हे पहा, आपलं लालसर वनाचं तळून घ्यायचे मैत्रिणींनो, असेच करून घ्यायचे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा. जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. बघू शकता इतका शेंट सुटला आहे ना, खमंग असा तेलाचा सुगंध पॅटीस टाकल्यामुळे. हे पहा, मंद गॅसवरतीच आपल्याला छान असं हे करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, तळून घ्यायचं आहे. कारण आतमधून सुद्धा छान शेकतील आणि खाण्यासाठी एकच नंबर लागेल आपल्याला.
आता झालेले आहेत मैत्रिणी, बघू शकते. आता मी साईडला काढून घेते एका प्लेटमध्ये. हे पहा, मस्त सुनेरी रंग आलेला आहे बघा. छान अशी बगरची आणि शाबूचे पॅटेस बनवलेले आहे मैत्रिणी. हे पहा, एकच नंबर रेसिपी झालेली आहे आपली. काढून घेतलेली आहे साईडला. आता दुसरी टाकून घेते. असंच आपल्याला सर्व काही तयार करायचे मैत्रिणी, बघू शकता तुम्ही. मी टाकून घेते तेलामध्ये. ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकते ना, लगेच आपल्याला चमचा नाही टाकायचा मैत्रिणी. थोड्या वेळानंतर टाकायचं आहे आपल्याला. अल्टीपल्टी करायचं आहे. जसं आपण भज्या करतो ना लगेच लगेच, तसं नाही करायचं. लगेच थोडं सुद्धा 1-2 मिनिटं होऊ द्यायचे, मग नंतर अल्टीपल्टी करू शकते आपण. हे पहा, मस्त लगे असे पॅटेस बनवलेले आहेत आपण. हे पहा, कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला दाखवते मी. इथे नावच मस्त कडक आणि कुरकुरीत खमंग झालेले आहेत. अशी पावसाळ्यामध्ये पॅटेस खाण्याचा मजा काही वेगळाच आहे.